नमस्कार मित्रांनो, शिक्षा या आपल्या YouTube चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. अकाउंट्स आणि जी शिकणाऱ्या मित्रांसाठी आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. जी-एस-टीमध्ये आर-सी-एम म्हणजे काय? तो कधी लागू होतो? आणि टॅलीमध्ये त्याच्या 4 प्रॅक्टिकल एंट्रीज कशा करायच्या? हे आज आपण अगदी सोप्या भाषेत शिकणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. आर-सी-एम म्हणजे काय? मित्रांनो, जी-एस-टीमध्ये 2 संकल्पना आहेत. पहिली म्हणजे एफ-सी-एम आणि दुसरी म्हणजे आर-सी-एम. एफ-सी-एम म्हणजे नॉर्मल बिझनेसमध्ये सप्लायर ग्राहकाकडून टॅक्स कलेक्ट करतो. सप्लायर हा टॅक्स गव्हर्नमेंटला भरतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही दुकानातून लॅपटॉप घेतला, तर दुकानदाराने जी कलेक्ट करून गव्हर्नमेंटला भरला. रिस्पॉन्सिबिलिटी ही सप्लायरची असते. पण रिव्हर्स चार्ज मेकॅनिझममध्ये म्हणजेच आर-सी-एममध्ये इथे नियम उलट आहेत. सप्लायर ग्राहकाकडून टॅक्स कलेक्ट करत नाही, तर बायर स्वतः गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करतो. फॉर एक्झाम्पल, ट्रान्सपोर्ट एजन्सी आहे, भाडे, लीगल फीस आहे. तर बायरची जबाबदारी असते टॅक्स गव्हर्नमेंटला भरायची. आर-सी-एम कुठे व कधी लागू होतो? ट्रान्सपोर्टेशन, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी करून ट्रान्सपोर्ट सेवा घेतली आणि 5% जी-एस-टी आर-सी-एम ऑप्शनमध्ये असेल तर बायरला आर-सी-एम भरावा लागतो. लीगल फीस, कोणत्याही ॲडव्होकेट किंवा फर्मकडून घेतलेल्या लीगल सर्व्हिसेसवर बिझनेस एंट्रीला 18% आर-सी-एम लागू होतो. डायरेक्टर सर्व्हिस, कंपनी डायरेक्टरला दिलेल्या सिटिंग फीस किंवा कमिशनवर कंपनीला आर-सी-एम भरावा लागतो. सिक्युरिटी मॅनपॉवर सर्व्हिस, अनरजिस्टर्ड सिक्युरिटी एजन्सीकडून घेतलेल्या सेवांवर रजिस्टर्ड बिझनेसला आर-सी-एम लागू होतो. अनरजिस्टर्ड टू रजिस्टर्ड, म्हणजेच अनरजिस्टर्ड सप्लायर करून ठराविक गुड्स खरेदी केल्यास रजिस्टर्ड बायरला आर-सी-एम भरावा लागतो. सेक्शन 9(4) नुसार आर-सी-एमचे महत्त्वाचे सुवर्ण नियम आहेत. पहिला म्हणजे पेमेंट इन कॅश ओनली, म्हणजेच आर-सी-एमची टॅक्स लायबिलिटी ही क्रेडिट लेजर म्हणजेच आय-टी-सीमधून वजा करता येत नाही. यासाठी इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर बँक चलनद्वारेच रोख भरावा लागतो. आय-टी-सी इलेजिबिलिटी, आर-सी-एमचा टॅक्स भरल्यानंतर त्याच भरलेल्या रकमेचा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आय-टी-सी पुढील महिन्यात क्लेम करावा लागतो. तिसरा पॉईंट आहे सेल्फ इनव्हॉइस जनरेशन, म्हणजे जर सप्लायर अनरजिस्टर्ड असेल तर बायरला स्वतः सेल्फ इनव्हॉइस आणि पेमेंट वाउचर बनवावे लागते. चौथा पॉईंट आहे नो थ्रेशहोल्ड लिमिट फॉर आर-सी-एम. आर-सी-एम अंतर्गत टॅक्स भरण्यासाठी सप्लायरचा टर्नओव्हरची मर्यादा पाहिली जात नाही. लागू असल्यास टॅक्स भरावाच लागतो. आर-सी-एम अकाउंटिंगची प्रोसेस काय आहे ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. स्टेप 1 आहे एक्सपेन्स बुकिंग करायची आहे. स्टेप 2 लॅबिलिटी रायझिंग करायची आहे. स्टेप 3 टॅक्स पेमेंट करायचा आहे आणि स्टेप 4 आय-टी-सी क्लेम करायचा आहे. प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये आपण या गोष्टी समजून घेऊया. ट्रान्झॅक्शन समजून घ्या. फ्रेट चार्जेस आहेत ₹10,000, त्यावर आर-सी-एम लागला 5%, सी-जी-एस-टी 250, एस-जी-एस-टी 250, टोटल टॅक्स पेएबल आला ₹500. लक्षात ठेवा, ट्रान्सपोर्टरला आपण फक्त ₹10,000 देऊ, 500चा टॅक्स थेट गव्हर्नमेंटला जमा करू. स्टेप बाय स्टेप अकाउंटिंग एंट्रीज कशा होतील ते आपण आता बघूया. पहिली एंट्री होईल ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू ट्रान्सपोर्टर. सेकंड एंट्री जेवी पास होईल टॅक्स ऑन आर-सी-एम अकाउंट डेबिट टू आउटपुट सी-जी-एस-टी आर-सी-एम टू आउटपुट एस-जी-एस-टी आर-सी-एम. थर्ड एंट्री होईल आउटपुट सी-जी-एस-टी आर-सी-एम अकाउंट डेबिट टू आउटपुट एस-जी-एस-टी आर-सी-एम अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. म्हणजेच काय झालं, आपण आउटपुट जो राईज केला म्हणजेच जो वाढवला तो आता बँक अकाउंटला सेट ऑफ केला, म्हणजेच आता आउटपुट आपला जमा झाला. चौथी एंट्री काय राहील, इनपुट सी-जी-एस-टी अकाउंट डेबिट इनपुट एस-जी-एस-टी अकाउंट डेबिट टू टॅक्स ऑन आर-सी-एम, म्हणजेच तो जो आर-सी-एम आहे तो आपण क्लेम केला आहे. आर-सी-एमचे फायदे: टॅक्स इव्हेशन कंट्रोल, टॅक्स चोरीला आळा बसतो. अनरजिस्टर्ड अनऑर्गनाइज सेक्टरमधील व्यवहारांवर गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतो, त्यामुळे टॅक्स चोरी थांबते. रिलीफ अँड स्मॉल सप्लायर्स, म्हणजेच लहान सप्लायर्सला दिलासा आहे. ट्रान्सपोर्टर किंवा वकील यांच्यासारख्या लहान सप्लायर्सला जी-एस-टी रजिस्ट्रेशन आणि कंप्लायन्सच्या कटकटीतून मुक्ती मिळते. आय-टी-सी बेनिफिट्स फॉर बायर्स, खरेदीला आय-टी-सीचा फायदा होतो. जरी खरेदीदाराने कॅशमध्ये टॅक्स भरला तरी त्याचा पूर्ण आय-टी-सी क्रेडिट परत मिळतो, त्यामुळे नुकसान होत नाही. ऑर्गनाइज सेक्टर ग्रोथ म्हणजे पारदर्शकता, अकाउंटिंग आणि टॅक्स सिस्टममध्ये पारदर्शकता येते आणि अनऑर्गनाइज बिझनेस सिस्टममध्ये येतात. आपण थोडक्यात एक समरी जाणून घेऊया. आपण आतापर्यंत काय काय पाहिलं. फीचर्स, एफ-सी-एम आणि आर-सी-एम मधील फरक जाणून घेऊया. टॅक्स डिपॉझिट कोण कोण करतं? एफ-सी-एम मध्ये सप्लायर डिपॉझिट करतो आणि आर-सी-एम मध्ये बायरला भरावा लागतो टॅक्स. पेमेंट मोड, आय-टी-सी किंवा कॅशद्वारे एफ-सी-एम मधून होऊ शकतं पेमेंट, पण आर-सी-एम मध्ये फक्त कॅश लेजरद्वारेच पेमेंट होतं. आय-टी-सी अवेलेबिलिटी म्हणजे तत्काळ बिल बुक करताना आय-टी-सी अवेलेबल असतो, पण कॅशमध्ये टॅक्स भरल्यानंतरच आय-टी-सी अवेलेबल होतो. आता मेजर ॲप्लिकेबिलिटी म्हणजे सामान्य सर्व खरेदी विक्रींवर एफ-सी-एम लागू आहे, पण जी-टी-ए, लीगल फीज, सिक्युरिटी, यू-आर-डी, ट्रान्सपोर्टेशन जे काही असेल त्याच्यावर आर-सी-एम हा लागू होतो. तर मित्रांनो, ही होती जी-एस-टी मधील आर-सी-एमची संपूर्ण संकल्पना.
मला खात्री आहे की आरसीएम काय असतो आणि टॅलीमध्ये त्याची एंट्री कशी करतात हे तुम्हाला अगदी सहज समजले असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या कॉमर्सच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अकाउंट्स व जीएसटी अगदी सोप्या भाषेत शिकण्यासाठी शिक्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.